प्रेक्षकांनो, आपण सुरुवातीलाच बघतोय अस्मिताने तिचा एक प्लॅन एक्झिक्यूट करायला सुरुवात केली आहे। आज त्यांनी छान दाखवलंय, भारी। थोडासाही स्किप करू नका, व्हिडिओ मस्त दाखवलाय आज। आता ही सायली स्वयंपाकघरात कामाला येते आणि तिथे चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की पूर्णाजी मंदिरातून येईपर्यंत, म्हणजे पूर्णाजीने लिहिली आहे चिठ्ठी की मी मंदिरातून येईपर्यंत तांदळाची उकड करून ठेव। मग सायली विचार करायला लागते, अशी चिठ्ठी का लिहिली असेल? मग तिलाच असं वाटतं आई कामात असतील ना म्हणून लिहिली असेल। मग आता ही असं विचार करते की तांदळाची उकड मीच करते असं म्हणून तिने स्टूल घेतलाय, पण पुन्हा विचार करते करू की नको करू। आणि मग ती अस्मिता म्हणते, ए मला कॉफी हवी आहे ग, तू तर कामात दिसतेस, काही करून देणार नाहीस वाटतं, बरं जाऊ दे, शोध काय शोधतीयस ते। मग सायली स्टूल घेते आणि वर चढायला लागते। तिच्या मनात विचार येतो, चढू की नको चढू, मी जर स्टूलवर चढले तर आई परत चिडतील, काय करू? म्हणून ती अस्मिताला हेल्प मागते, अस्मिता ताई तेवढा तांदळाचा डब्बा काढून द्याल का प्लीज। अस्मिता कसली काम करतेय, ती लगेच म्हणते, मी नाही वर चढणार आणि तू पण असले काही उद्योग करू नको, विमल आली ना की बघून घेईल। सायली म्हणते, अहो विमल ताई यायला अजून वेळ आहे, त्या दमून येतील ना उन्हाच्या, तोपर्यंत मी उकड काढून ठेवली असती। मग लगेच अस्मिता म्हणते, मग तुझं तू बघा, मला नको सांगू काही। सायली विचार करते, कधी नव्हे ते पूर्णाजीसाठी काहीतरी करायला संधी मिळतीये, मी गरोदर असल्यासारखं कशाला वागू, काढतेच डब्बा असं म्हणून आता ती चढते स्टूलवर। आता पूर्णाजी निघून जात असतात बाहेर, तेव्हा लगेच प्रिया विचार करते, पूर्णाजीला घोळात घ्यायला हवं, त्या किल्लेदारच्या डोक्यातून विपुलचं भूत काढायला ही म्हातारी चांगली मदतीला येईल। आणि मग लगेच इमोशनल करायला लागते, अगं पूर्णाजी, मग नमस्कार वगैरे करते ती आधी पूर्णाजीला। पूर्णाजी म्हणतात, जगातली सगळी सुख तुला मिळू देत रे बाळा। लगेच प्रिया म्हणते, काय ग पूर्णाजी, मला भेटल्याशिवायच जात होतीस ना? पूर्णाजी म्हणतात, तुला भेटायचंच होतं ग राजा, पण तुला काय तोंड दाखवू मी, आपल्या घरी काय चाललंय ना तुला माहिती नाहीये ग राजा। लगेच प्रिया म्हणते, हो मला माहिती आहे ग सगळं, मी तुझं आणि बाबांचं बोलणं ऐकलंय आणि या घरात काय सुरू आहे ते पण कळलंच असेल ना ग पूर्णाजी तुला। अगं पूर्णाजी, बाबा माझं लग्न जमवतायत ग, मला तुझ्या घरी यायचं होतं, ते नाही झालं, पण ठीक आहे ना, तुझ्या घराशी माझं एक नातं आहे ग पूर्णाजी, तिथे आलं ना की मला माझ्या आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटतं ग, मी भलत्याच घरी गेले तर कसं होईल ग पूर्णाजी, आपल्या घराशी माझं नातं संपून गेलं तर, मी परकी झाले तर, मला असं नाही ग करायचंय पूर्णाजी, मी बाबांना कसं समजावू। पण आता सगळं उलटच झालंय प्रेक्षकांनो, पण पूर्णाजी म्हणताय, तुझ्या बाबांच्या मनात तुझं भलंच आहे रे बाळा, मला कळतंय राजा तू किती अस्वस्थ आहेस ते, पण आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये राजा, तुझं सगळं चांगलं होईल, तुझ्या पाठीशी तुझ्या आईची पुण्याई आहे बरं का, ही पूर्णाजी तुझ्या कायम सोबत आहे। आता असा आशीर्वाद देऊन त्या निघून गेलाय। प्रिया विचार करते, अरे यार, या म्हातारीने तर कंप्लीट नांगी टाकली आहे, आता या सायलीच्या खोट्या प्रेग्नन्सीच्या नादात माझ्या डोक्यावर खऱ्या अक्षतानं पडो। आता ही सायली वर चढली आहे तांदळाचा डब्बा घ्यायला। अस्मिता म्हणते, कशाला वर चढतीयस ग बाई, अगं स्टंट करायला जाऊ नकोस, मम्मा ओरडेल, थांब जरा मी स्टूल पकडते। आणि स्टूल पकडायच्या नादात ही मुद्दाम तो स्टूल सरकवते आणि या सायलीला पाडायचा विचार करते, पण नेमका तेवढा तिथे अर्जुन येतो आणि अलगद सायलीला कॅच करतो। आणि अशा प्रकारे अस्मिताचा प्लॅन पुन्हा फ्लॉप होतो आणि ती विचार करते, हा कशाला कडमडला, आणि अर्जुनला पुन्हा चान्स मिळतो सायलीकडे बघायचा आणि सायलीला जेलायचा। असो, पण आता कल्पनाताई पण धावत धावत येता, अर्जुन बराच वेळ सायलीकडे बघत असतो। अस्मिता अलगद ती चिठ्ठी गोळा करून तिच्या हातात ठेवतीये। आता अर्जुन बराच वेळ हिच्याकडे बघून स्माइल करत असतो, पण ह्या कल्पनाताई ओरडतात, अशी कशी पडलीस ग सायली, तुला कितीदा सांगितलं मी असं काही करायला जाऊ नकोस म्हणून, तू ऐकतच नाहीस ना माझं। सायली म्हणत असते, सर खाली ठेवा ना मला। कल्पनाताई आता अस्मिताला ओरडतात, काय ग अस्मिता, तू तर नाही ना सांगितलंस हिला स्टूलावर चढायला। लगेच अस्मिता म्हणते, ए माझा काय संबंध आहे मम्मा, मी तर तिला सांगत होते वर चढू नकोस म्हणून, ए काय ग सांग ना मम्माला, मी सांगितलं नव्हतं का तुला थांब म्हणून। सायली म्हणते, हो आई, अस्मिताताई म्हटल्या होत्या मला की थांबा विमलताई येईपर्यंत। अर्जुन खूप गोड बोलतो, मग थांबायचं ना, एवढी काय घाई होती वर चढायची तुला। मग सायली म्हणते, अहो अन्नपूर्णा आजी चिठ्ठी लिहून गेल्या होत्या, त्यांना उकड खायची होती ना तांदळाची, म्हणून मला असं वाटलं मी मदत करावी। मग लगेच कल्पनाताई म्हणतात, चिठ्ठी? चैतन्य म्हणतो, घरात का कोणी कोणाला चिठ्ठी लिहिल अशी?
अर्जुनला बरोबर कळलंय की हे सगळे उद्योग अस्मिताचे. रॅदर आज अर्जुनला सगळंच कळलंय प्रेक्षकांनो की तन्वीने आणि अस्मिताने मिळून या खोट्या प्रेग्नन्सीचा प्लॅन केलाय. आता ही सायली म्हणते हो मी म्हणूनच तांदळाचा डब्बा वर होता ना तो काढायला गेले. मग कल्पनाताई म्हणतात चिठ्ठी बघू दे बरं मला कुठे. मग हे सगळे शोधाशोध करायला लागतात तर सापडतच नाही. सायली म्हणते आई माझ्यावर विश्वास ठेवा, इथेच होती ही चिठ्ठी. कल्पनाताई म्हणतात तुझ्यावर विश्वास होता म्हणूनच मी वर खोलीत आरामात जाऊन बसले, पण तू मात्र वर स्टुलावर चढलीस. काय ग सायली, उकड काढल्याशिवाय काही आडत होतं का? त्या चिठ्ठीत काय तुझं नाव लिहिलेलं होतं का? सायली म्हणते नाही त्यात तुमचं नाव होतं. अस्मिता म्हणते बघितलंस ना मम्मा, हिला नेहमी पुढे पुढेच करायचं असतं सगळीकडे. चैतन्य म्हणतं बरं बरं जाऊ द्या असू द्या, सायली वहिनीला काही झालेलं नाही ना ते महत्वाचं आहे, मग सोडून द्या विषय. कल्पनाताई म्हणतात हिला जर विषय सोडून दिला ना आपण तर ही बंजी जम्पिंग करायला लागेल. आता सायली तुला बांधूनच ठेवते मी. अर्जुन म्हणतो अगं मम्मा रिअली सॉरी, जे झालं ते झालं. अगं कालच न्यूज कळाली आहे ना आम्हाला, तर थोडंसं तिला वेळ लागेल ना. सायलीच्या लक्षात नसेल आलं एक्स्ट्रा काळजी घ्यायची, पण आता बायको एक्स्ट्रा काळजी घ्यायची आणि मम्माला ओरडायला लावू नकोस. लक्षात ठेव तू प्रेग्नेंट आहेस. काय ग बायको विसरायचं नाही. आता अर्जुन अस्मिताकडे बघतो आणि म्हणतो काय काय ग अस्मिताताई तूच काही केलं तर नाही ना? अस्मिता म्हणते ए मी कशाला काही करू, एकदा का कानफाट्या नाव पडलं ना की सगळे असेच बोलत असतात. कल्पनाताई म्हणतात अगं अस्मिता सगळी परिस्थिती ना संशय घेण्यासारखीच आहे. अस्मिता सायली वर चढत होती तेव्हा तू नुसती बघत बसली होतीस का? आता अर्जुन म्हणतो तूच तिला मदत करत होतीस ना, स्टूल तूच धरत होतीस ना अस्मिताताई. आता खूप जोरात ओरडतात कल्पनाताई तुला अक्कल आहे का ग अस्मिता? लगेच सायली म्हणते जाऊ द्या ना आई, अस्मिताताईची काही चुकी नाही आहे. आता अस्मिता लगेच म्हणते तू माझं ऐकलं नाहीस ना मुद्दाम, हे सगळं तुझ्यामुळे होतंय, मला तुझ्यामुळेच ओरडा खावा लागतोय. स्टूल घेऊन तुला मदत करायला आले तरी मलाच ओरडा खावा लागतोय. माझंच चुकलंय. आता ही मुद्दामच चोराच्या उलट्या बोंबा आरडाओरडा करून निघून जाते. आता या कल्पनाताई सायलीला खाली बसवतात तिथे. सायली आता तू वरबीर चढलीस ना तर आता मीच ना खाणं पिणंच बंद करते, तू अशी ऐकणारच नाहीयेस सायली. पण पूर्णाजीने एवढ्या सुरेख शब्दात समजवलंय त्यांना. त्या येतात बाहेरून आणि म्हणतात अगं कल्पना, सायलीला म्हणतात बस बस खाली. आणि मग म्हणतात कल्पना अगं कल्पना तू सतत असं तिला बसून ठेवलंस तर तिला त्रास होईल, तिच्या बाळालाही त्रास होईल. आमच्या वेळी बायका स्वयंपाकघरापासून ते लादी पुसण्यापर्यंत सगळी कामं करायच्या. अगं डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी हा गरजेचा व्यायाम आहे. हे बघ तुझ्या अति काळजीमुळे ना तिचं नुकसान करू नकोस. अर्जुन आणि सायली तर बघतच राहतात पूर्णाजीकडे. कल्पनाताई म्हणतात हो पूर्णाई मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचे ते, पण हिला काही काम करायला दिलं ना तर ही 10 कामं करते म्हणून हिला ओरडावं लागतं. पूर्णाई म्हणतात अगं मग ती दगदग करणार नाही ह्याकडे लक्ष दे, तिची हालचाल बंद करून टाकू नकोस कल्पना, तिला जे आवडतं ना ते तिला करू दे. सायली तर पूर्णाजीकडे बघतच राहते. खूप सुंदर प्रसंग होता हा. आणि अर्जुनला पण कळतंय आता की ह्या गोष्टीचा सिरियसनेस किती आहे. कल्पनाताई म्हणतात बघ सायली माझ्या ओरडायचा फायदा झाला, तुझं बाळ आहे ना पूर्णाईचा राग असं घेऊन गेलं बघ. सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांकडे नुसतं बघत राहताय. इकडे आता पुन्हा एकदा अस्मिता आणि प्रिया बाहेर भेटल्यात आणि त्यांचा प्लॅन फ्लॉप झालाय असं अस्मिता सांगतीये. अर्जुन एखाद्या पांढऱ्या घोड्यावरच्या राजपुत्रासारखा आला आणि वाचवलं तिला. प्रिया म्हणते ह्या प्रेग्नन्सीचं नाटक ना आपल्याच अंगाशी येणार आहे. अस्मिता लगेच म्हणते तू टोक कशाला गाठतेस ग तन्वी, त्यांचा खोटेपणा पडायचा आहे अजून उघडा. तन्वी म्हणते अगं खोटेपणा उघडा पडायच्या आधीच सगळं वर खाली होईल असं पूर्णाजीच्या बोलण्यातून वाटतंय ग. मग ही अस्मिता विचारते पूर्णाजीने काय कॉल केला होता का तुला? मग प्रिया म्हणते अगं नाही ग ती घरी आली होती आमच्या. अस्मिताला धक्काच बसतो या गोष्टीचा. प्रिया म्हणते मला असं वाटतं पूर्णाजीने खूप मोठा निर्णय घेतला आणि तो सगळ्यांना सांगायच्या आधी तिला बाबाला सांगायचा होता कदाचित. अस्मिता म्हणते कसला निर्णय? मग प्रिया म्हणते अगं पूर्णाजीने बहुतेक सायलीला एक्सेप्ट करायचं ठरवलंय आणि माझ्या आणि अर्जुनच्या लग्नाचा विचार पण तिने सोडलाय. अस्मिता म्हणते काही काय? अगं ही प्रेग्नन्सी खोटी आहे कळल्यानंतर अर्जुन आणि सायली आपटतीलच ना तोंडावर. आणि प्रेग्नन्सी खोटी आहे कळल्यावर कशाला एक्सेप्ट करणार आहे त्या सायलीला कोणी? प्रिया म्हणते आणि नाहीच आपटले तोंडावर तर अर्जुनने हुशारीने सुटका करून घेतली या सगळ्या प्रकरणातून तर सायलीला सगळी सिंपती मिळेल. म्हणजे आधीच पूर्णाजी विरघळली आहे आणि आता तर ही सायली पूर्णाजीच्या डोक्यावरच बसेल. अस्मिता म्हणते ए बाई जरा शुभ बोल ना, एकतर इतक्या मेहनतीने हा प्रेग्नन्सीचा डाव तयार केलाय, तू असं वाया नको घालूस ग. प्रिया म्हणते थांब जरा मला ना विचार करू देत. आणि पुन्हा एकदा काहीतरी शक्कल लढवते ही आणि एक प्लॅन अस्मिताला सांगते.
तो आपल्याला ऐकवला नाहीये, फक्त प्रिया म्हणत असते मी तुला जसं सांगते ना तसं कर. आता पुढे आपण बघतोय सायली कल्पनाताईच्या रूममध्ये आलेली असते. कल्पनाताई तिला खूप साऱ्या लोकर दाखवतात आणि म्हणतात हे बघ मी किती लोकर आणल्यात सायली, मी ना तुझ्या बाळाकरता छान स्वेटर करणार आहे. अगं मुलगा झाला ना निळा आणि मुलगी झाली तर गुलाबी. खूप टिपिकल वाटतायत का गं हे कलर? तू सांग बरं तुला कुठला कलर आवडतो? अगं सायली तुझ्या तोंडून सांग ना. अगं बाळाला जे आवडतं ना ते आईच्या तोंडून ते वधून घेत असतं. सायली म्हणते अहो आई काल तर आपल्याला बातमी कळली आणि तुम्ही लवकर घेऊनही आलात. ती हे सगळं जरा चाचरत बोलत असते. कल्पनाताई म्हणतात अगं म्हणजे काय, डिलिव्हरी झाल्यावर तुला वेळ तरी मिळेल का आणि मला सुद्धा नाही. अगं मला तर कुठली गोष्ट बाकीच ठेवायची नाहीये बघ. 9 महिने म्हणजे आनंद सोहळा असतो सायली. अगं तुझ्या शरीरात बदल होतील, मन हळवं होईल. मला तर हा प्रत्येक क्षण साजरा करायचा आहे बाई. मला तर सगळीकडे पेढेच वाटायचे आहेत. हे 3 महिने ना जरा सांभाळायचे असतात ग बाई. देव न करो कोणाला काही कळलं आणि वाईट नजर लागली तर. नाही असं काही होणारच नाहीये. मी काय वेड्यासारखी बडबडतीये. हे बघ सायली तू ना राजा आता फक्त खुश राहा. आई होणं म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच असतो, असं सुख कुठेच नाहीये सायली. आणि प्रेक्षकांनो इथे हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय अर्जुन आणि सायली दवाखान्यात गेलेत हे सगळं रिचेकअप करायला, म्हणजे खरंच सायली प्रेग्नेंट आहे की नाही हे तपासायला. आणि तिथे प्रिया आणि तन्वी पोहोचल्यात. आता ही अस्मिता म्हणत असते कुठली ती नर्स सांग ना प्रिया. आणि अर्जुनने अस्मिताला तिथे बघितलंय आणि त्याला सगळं कळलंय की हा उद्योग सगळा अस्मिताचा आहे. आणि हे सगळं त्याने सायलीला सांगितलंय की हे सगळं तन्वीने आणि अस्मिताईने मिळून केलंय, खोट्या प्रेग्नन्सीचे प्रयोग. मग सायली म्हणते काय म्हणताय सर, म्हणजे हे सगळं त्यांनी मुद्दाम घडवून आणलं? तर आता अर्जुन त्याच्या अक्कल हुशारीने हा सगळा प्लॅन कसा ओपन करतो, त्यांच्या नात्याला दुखापत न होता की सायली हे सगळं सांगते. या खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक नेमकं कसं उघडं पडेल हे नक्की बघूयात. पण या सगळ्यामध्ये कल्पनाताई खूप हर्ट होणार आहे. काय वाटतं तुम्हाला मला नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी धन्यवाद.